शब्द, मन आणि प्रेम. ओके. शुभ क्रिया. हां. सो पार्ट आहे 277. ओके. पार्ट 276 मध्ये बघितलं होतं आपण. शुभच्या घरून दोघेही जेवण करून येतात आणि सहज असंच क्रिया जाते शुभच्या जवळ. तर शुभ चिडतो, ज्यामुळे क्रिया रडते आणि टच न होऊ देता झोपायचं ठरवते. सो मग तसंच ठरल्याप्रमाणे मध्ये पिलो ठेवत असते लाईक दोघांच्या मध्ये. सो आता पुढे बघू काय करेल शुभ. तर शुभ विचार करतो की आता ठेवू देतो आणि नंतर काढून टाकतो. तर तसंच शांतपणे ठेवू देतो सगळे पिलोज कुशन वगैरे. आणि मग क्रिया तसंच लाईट ऑफ करून बेडवर येते आणि वन साइड टर्न होऊन डोळे बंद करते. तर शुभ हळूहळू एक एक पिलो आणि कुशन काढत असतो, खाली ठेवत असतो. तर 10 मिनिटनी क्रिया सहज सरळ होते झोप येत नसल्यामुळे. तर पिलो कुशन नाही असं जाणवतं. तर तसंच हात लावून बघते तर नसतेच काहीच. आणि तसंच उठून लाईट्स ऑन करते आणि बघते तर सगळे पिलो कुशन खाली असतात. मग शुभ बोलतो की अगं काय झालं? तर क्रिया बोलते की तू सांग काय झालं ते? का काढलं तू हे पिलो कुशन? तर शुभ बोलतो की मला नाही माहिती. मी नाही काढलं ते. हो का? तर तसंच क्रिया ते कुशन घेते आणि शुभला मारायला लागते. तर शुभ बोलते बेबी तुला हग न करता झोप नाही येत. सो म्हणून काढलं. प्लीज हग करून झोपू दे ना मस्त निवांत. आणि आय नो तुलाही नसेल येत झोप. तर क्रिया बोलते की माझं असं काही नाहीये. मला येईल झोप बरोबर. सो तू आपलं बघ. तर शुभ बोलते की अच्छा म्हणजे 10-15 मिनिटने जे टर्न होत होती इकडे-तिकडे, रोज तर हग करताच झोपी जाते तू. मग आज विथआऊट हग का नाही झोप येत आहे? तर क्रिया काही नाही बोलत. शुभ उठून तसंच लाईट्स ऑफ करतो आणि क्रियाला हग करत सॉरी बोलतो. आणि मग दोघेही बेडवर येतात. तर बेडवर येताच हग करतात मस्त. आणि मग क्रिया बोलते की तू परत असं वागला तर मी आईना लगेच कॉल करून सांगत जाणार. ते बोलले आहे मला असं काही असेल तर लगेच सांगत जा म्हणून. हो का? तर शिव ठीक आहे बोलत किस करतो आणि मग क्रियाच्या टी शर्टच्या आत हात घालत बोलतो की हाय येस सुकून म्वा." तर क्रिया असा हात फील करत बोलते की अरे तुझा हात का इतकं गरम आहे? बरं नाही आहे का तुला? ताप वगैरे आहे का बेबी? आणि असं बोलतच क्रिया हात लावून बघत असते. तर शुभ बोलतो की अगं मी ठीक आहे ग, तू नको काळजी करू, चल झोप आता. तर क्रिया बोलते की मग हा हात इतकं गरम का आहे? तर शुभ बोलतो की हा असेल पण दुसरा हात नाही आहे. तर क्रिया दाखव बघू ते बोलत तसंच हात लावून बघत असे. तर शुभ बोलतो की अगं असं नाही कळत ते, तुझ्या टी शर्टच्या आत गेल्यावर कळेल. तर क्रिया बोलते की हा नालायक जेव्हा तेव्हा घाणेरडं काहीतरी बोलत असतो. चल झोप आता शांत. क्यूट क्यूट कडल्स. देन शुभ मस्त आत असलेला हात तसंच कुठेही वर खाली फिरवत असतो आणि क्रिया पण टाईट हक करून फील करत झोपी जाते. सो फायनली दोघेही एकमेकांना समजून आणि सगळं सॉल्व्ह करून शांत झोपलेले आहेत. सो असंच सर्व आर्ग्यू फाईट वेळेत सॉल्व्ह होत राहिली तर रिलेशन हेल्दी असतो. आणि भांडणं झाली तरी अशी काही वेळातच सॉल्व्ह होतात. हम्म. सो मग नेक्स्ट डे इन दी मॉर्निंग 6 वाजताच वंशिका मस्त शुभला मॉर्निंग विश मेसेज करते आणि उठून आपला आवरत असते सगळं. आणि शुभक्रिया झोपलेलेच असतात. देन 6:15 वाजता क्रिया उठते आणि आपल्या ओपन स्टमक वरून शुभचा हात बाजूला करत आणि छान शुभच्या गालावर किसी करते आणि जाते फ्रेश होते आवरून घेते. सो मग 8:30 वाजता वंशिका विचार करत असते की अजून कसा काय शुभ उठला नाहीये, याला कॉल करू का? पण तो झोपला असेल. सो उगाच झोपमोड होईल आणि साहेबांना राग जरा जास्तच येऊ लागलाय म्हटल्यावर पुन्हा ओरडतील. सो असू दे, नाही करत कॉल. बघतेच आता हा केव्हा उठतो आणि केव्हा मेसेजला बघून रिप्लाय करतो. वंशिका न्यू कॅरेक्टर. सो मग 9 पर्यंत क्रिया आपलं आवरून घेते आणि बेडरूम मध्ये येते. तर शुभ झोपूनच असतो. तर क्रिया विचार करते की हॉस्पिटलमध्ये होता माझ्यासोबत, झोप नसेल झाली म्हणून इतकं झोपत आहे. सो उठू दे आरामात. देन क्रिया आपल्या हॉस्पिटलची फाईल बघते आणि तिथे सर्व बिल्स वगैरे असतात. तर तसंच टोटल करते तर पूर्ण खर्च असतो 27,000. तर तसंच क्रिया आपला फोन घेते आणि शुभच्या अकाउंटला ट्रान्सफर करते तेवढे पैसे आणि फाईल वगैरे जसंच्या तसं ठेवून देते. आणि मग जाते हॉलमध्ये. तर काही वेळाने शुभ उठतो आणि फोन बघतो तर वंशिकाचे मेसेज असतात ते वाचून नेक्स्ट मेसेज वाचतो मनी क्रेडिटेडचं. सो तसंच कुठून आले बघतो आणि क्रियाला रागात हाक मारतो. क्रिया इकडे ये, काय चाललंय तुझं?
हाक मारताच क्रिया येते बेडरूममध्ये. काय झालं विचारते. तर शुभ बोलतो की हे पैसे कोणी ट्रान्सफर करायला सांगितले? मूर्ख आहेस का तू? मी बोललो का तुला पैशाबद्दल काही? काय चाललंय काय तुझं? क्रिया बोलते की एक मिनिट तू शांत हो बेबी, असं रागात काही बोलू नको आता. आपण यावर बोलू सविस्तर, पण तू प्लीज आधी फ्रेश हो, चहा वगैरे घे. तर शुभ परत ओरडून बोलतो की तू पैसे का ट्रान्सफर केली? तुझ्या फॅमिलीमधले कोणी काही बोलले का? काय नक्की काय झालं तुला? माझं डोकं दुखायला लागलं आता. तर क्रिया तसाच बोलते की एक सेकंद मला रिटर्न ट्रान्सफर करते पैसे, पण प्लीज घाण वाईट बोलू नको. माझं वाईट हेतू नव्हता. आता मी अर्न करते म्हणून केली ट्रान्सफर, पण प्लीज तू शांत हो बेबी प्लीज. शुभचं डोकं दुखायला लागतं. असं झोपून उठताच राग आणून दिली म्हणून, आणि तसंच डोकं पकडून घेत परत बेडवर लेटून घेतो. आणि मग क्रिया येते बेडवर आणि शुभला जवळ घेते. तर शुभचं डोकं अति दुखत असतं, ज्यामुळे शुभ काही बोलत नसतो आणि काही रिॲक्ट करत नसतो. देन क्रिया तसंच डोकं दाबून देत शुभला झोपत असते आणि मग काही वेळाने शुभ झोपी जातो. तर इतक्यात येतो क्रियाला कॉल. तर क्रियाचा फोन हॉलमध्ये असतो आणि शुभ मस्त क्रियाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो, ज्यामुळे क्रिया उठून जाऊ शकत नाही. मग मेड आंटी येऊन सांगतात की तुमचा फोन वाजत आहे. तर क्रिया बोलते की हां, थोडं देता का मला, कारण शुभ झोपलाय आणि त्याला डोक्याचा त्रास आहे, सो मला उठून जाता येणार नाही. तर त्या हो बोलून तसंच फोन आणून देतात क्रियाला. तर क्रिया रिसीव्ह करते आणि मेसेजवर बोल म्हणून बोलते. देन कॉल कट. तर क्रियाच्या पीएचा कॉल होता. तर तसंच मेसेजवर बोलते ती. आणि मग क्रिया फोन बाजूला ठेवून जस्ट विचार करत असते की मला पण कुठून बुद्धी सुचली काय माहिती, जे मी शुभला साधं बोलली नाही, विचारली नाही आणि लगेच ट्रान्सफर करून दिली. पण याचा राग असा वाढत तर नाही आहे ना? मलाच विचार करून बोलावं लागेल, जेणेकरून असं काहीतरी घडणार नाही. सो मग 15 मिनिटने शुभ गाढ झोपेत जातो आणि मग तसंच क्रिया हळूच बाजूला पिलोवर डोकं ठेवून आपलं बाकी असलेलं काम आवरून घेते. आणि मग 11 वाजता शुभला जाग येताच उठून बसतो आणि आपला फोन घेऊन आधी वंशिकाला मेसेज करतो आणि फोन ठेवून देतो. देन क्रियाला हाक मारतो. तर क्रिया हॉलमध्ये असलेल्या लॅपटॉपवर काम करत. तर इथे तसंच आपला लॅपटॉप बाजूला ठेव. शुभ बोलतो की तुला मी पैसे रिटर्न ट्रान्सफर केले आहे, सो यापुढे मला न विचारता काही करायचं नाही, हे एवढं लक्षात ठेव. आणि मग तसंच उठून जातो, फ्रेश होतो आणि हॉलमध्ये येऊन बसतो. तर क्रिया विचारते की कॉफी पितो की चहा पितो? तर शुभ बोलतो की चहा. देन क्रिया चहा करत किचनमध्ये असते आणि शुभला परत येतो वंशिकाचा मेसेज की तू आत्ता इतकं लेट उठला. तर शुभ सांगतो की हो, जरा जास्तच डोकं दुखत होतं म्हणून परत झोपलो, ते आत्ताच उठलो. मग वंशिका विचारत असते की मला भेटायचं होतं, सो केव्हा भेटायचं, कुठे भेटायचं आपण? तर शुभ सांगतो की नंतर ठरवू, आता मी बोलतो नंतर, कामात आहे सध्या. ओके. सो मग क्रिया येते चहा घेऊन आणि बसते शुभ जवळच. शुभ चहाचा कप घेतो आणि बसतो शांत शांत. तर क्रिया बोलते की तू असं अचानक रागात येऊन इतकं रिॲक्ट होतो, मग तुला याचा त्रास होतो, नाही लक्षात घेऊन तू असं वागणं बंद का नाही करत? आणि हे डोक्याचा त्रास जरा वाढत आहे, असं नाही वाटत का तुला? तर शुभ एक सिप घेतो चहाचा आणि बाजूला कप ठेवत बोलतो की हो, वाढत आहे हे लक्षात आलं माझ्या माझ्या आणि आता ट्रीटमेंट पण करायचं आहे, सो जाऊ आपण एक दिवस आणि बघून घेऊ काय आहे तर. तुला जेव्हा वेळ असेल ऑफिसमधून तेव्हा सांग, मग जाऊ आपण, बघून घेऊ आपण. तर क्रिया ठीक आहे बोलते. देन शुभ चहाचा कप घेतो, चहा पितो आणि सांगतो की आज चहा खूप टेस्टी झालाय, लाईक प्रेम, काळजी, रोमांस भरभरून टाकलेलं दिसत आहे. तर क्रिया ब्लशिंग स्माइल करत बोलते की हो ना, खूप टाकलाय प्रेम, काळजी, रोमांस. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय होईल आता पुढे धमाका. सो पार्ट 278 मध्ये बघणार आहे आपण. यावर शुभ काय बोलतो आणि पुन्हा दोघात किती प्रेमाने वागणं बोलणं होतं आणि पुन्हा किती कसं वेळ घालवतात एकमेकांसोबत, आणि वंशिकाबद्दल शुभ काय करतो, कधी कुठे भेटायला जातो आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर, एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर. ओहो.